जीवनात आपण बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा करत असतो आणि अशा गोष्टी करताना वयाची अट तसेच लोक काय बोलतील या गोष्टींचा विचार न करता मनसोक्त आनंद घेणे म्हणजेच आपण आयुष्य जगलो. नमस्कार, मी प्रिया घर ऑफिस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि फायनली तुम्ही वाट बघत असलेला थायलंडचा पहिला व्लॉग मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. आपण प्रत्येकजण लहानपणापासून छोटी मोठी स्वप्न बघत असतो. त्यातील काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्न अपूर्ण राहतात. काही स्वप्नांना वेळेचं बंधन असतं तर काहींना वयाचं. काही स्वप्न घरातले ऐकणार नाही तर काही स्वप्न लोक काय बोलतील म्हणून राहतात. थोड्याच दिवसांनी मी माझ्या वयाचा 30चा टप्पा गाठणार आहे. हे स्वप्न माझं आज पूर्ण होत आहे. हे तुमच्याबरोबर शेअर करताना मला खरंच खूप जास्त आनंद होत आहे. मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे. हो, पहिल्यांदा. आणि माझं हे लहानपणीचं स्वप्न होतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर असा योगायोग कधी आलाच नाही. मी मूळची ठाण्याची. माझं गाव इंदापूर. माझं शिक्षण ठाण्यात झालं. आईबाबांना जेवढं झालं तेवढं शाळेच्या सगळ्या पिकनिकला त्यांनी मला पाठवलं. पण विमानात बसण्याचा खरंच कधीच योग नाही आला. आणि आज मी खूप जास्त खुश आहे आणि उत्साही आहे की फायनली आज तो दिवस आलेला आहे. बरेच जणं बोलतील की अरे असे काय लोकांना सांगतात का, त्यात काय एवढं झालं, एवढं काय त्याच्यामध्ये. अशा बोलणाऱ्या लोकांना अगदी अदृश्य करून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी चालली आहे माझ्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपला माझ्या नवऱ्याबरोबर, ते म्हणजे थायलंडला. कम्फर्टेबल असे कपडे घातले जेणेकरून मला प्रवासामध्ये कुठलाच त्रास होणार नाही. त्याचबरोबर गरजेपुरतं जेवढं लागेल तेवढंच सामान आम्ही बॅगमध्ये भरलं आणि आमच्या पहिल्या टप्प्यावर म्हणजेच एअरपोर्टला आम्ही येऊन पोचलो. सगळ्या बॅगा एका ट्रॉलीमध्ये भरून आम्ही आमचं तिकीट चेक केलं. त्याचबरोबर आम्हाला बोर्डिंग पास देखील मिळाला. त्याच्यानंतर आमचं सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन देखील झालं. मी जरा खूपच जास्त एक्सायटेड होते, अगदी लहान मुलासारखी. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता जास्त होती. माझ्याबरोबर अनिकेत होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला तो टप्प्याटप्प्याने सांगत होता. अनिकेत जास्त बाहेरगावच्या यात्रा करतो, त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी मला समजवणं खूप सोपं होतं. आणि मी किती एक्सायटेड आहे हे तुम्हाला माझ्या स्माईलवरून तर कळलंच असेल. त्यानंतर रात्रीचा प्रवास होता. खूप थकलेलो होतो, अगदी झोप डोळ्यावरती रेंगत होती. त्याच्यामुळे एक छान अशी गरम गरम कॉफी घ्यायचा विचार केला. मग काय होतं, गरम गरम अशी एक कॉफी ऑर्डर केली. माझ्या तोंडावरचा आनंद हा काही कमी होत नव्हता. त्याच्यामुळे अनिकेत देखील माझे व्हिडिओ शूट करायला लागला होता. कॉफी पीत पीत थोडा वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आम्हाला दिलेल्या बोर्डिंग पासवरच्या गेटवरती जाऊन आम्ही थांबलो, कारण थोड्याच वेळात बोर्डिंग देखील चालू होणार होतं. इथे तुम्ही बघू शकता की सगळी लोक इथे येऊन रेस्ट करत आहेत. बोर्डिंग चालू झाल्यावरती पुन्हा आमचा पासपोर्ट त्याचबरोबर तिकीटचं चेकिंग झालं. विमानं ही गेटपासून लांब उभी असतात, त्याच्यामुळे तिथून आपल्याला आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी या बस सेवा उपलब्ध असतात. त्या बसमध्ये बसून आम्ही आमच्या फ्लाईटच्या जवळ येऊन पोचलो होतो. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाईनचे प्लेन्स उभे असलेले भेटतील. त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्लेनवरती चढायला सुरुवात केली. सुंदर अशा दिसणाऱ्या एअर होस्टेसनी नमस्कार करून आमचं आतमध्ये स्वागत केलं. स्वागत झाल्यानंतर आतमध्ये आता आपली सीट कोणती याच्या शोधामध्ये आम्ही लागलो. फायनली आम्हाला आमची सीट भेटली. आता विमान कधी टेक ऑफ होतं या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होती. त्याचबरोबर जे पायलट होते त्यांचं अनाउन्समेंट झालेलं होतं. एअर हॉस्टेसनी त्यांचे इन्स्ट्रक्शन दिले होते आणि विमान टेक ऑफ घ्यायला रेडी झालं होतं. जसं जसं विमान रनवेवरून पळत होतं तसं तसं माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण मी आधीच ठरवलं होतं, कितीही भीती वाटली तरी पण डोळे काही बंद करायचे नाहीत, कारण जर डोळे बंद केले असते तर एवढा छान असा मुंबईचा नजारा मी मिस केला असता. अनिकेतचा हात गच्च पकडून या सगळ्या नजाऱ्याचा छान असा आनंद मी घेतला. आणि त्यानंतर 1 तासाची झोप देखील काढली. सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा खिडकी उघडली तेव्हा माझे डोळे थक्क झाले. हे दृश्य पाहून कुणाला नाही वाटणार की आपण स्वर्गात नाही आहोत. लहानपणी फक्त कवितेंमध्येच ऐकलं होतं की कापसासारखे ढग, पण ते ढग खरंच आज बघताना खूप आनंद होत होता. आणि या ढगांची शोभा वाढवण्यासाठी उगवणाऱ्या सूर्याची पिवळी, लाल, तांबडी अशी किरणे
हे दृश्य खरंच अविस्मरणीय होतं माझ्यासाठी. जणू ह्या दृश्याला बघतच राहावं असं वाटत होतं. आणि माझी एक्साइटमेंट इतकी वर होती की वेळेचं भान मला राहिलंच नाही. आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती म्हणजेच थायलंडला येऊन पोचलो होतो. विमान चालकाने म्हणजेच पायलटने अनाऊन्समेंट केली होती की हार्डली 20 मिनिटामध्ये आपण थायलंडला लँड करणार आहोत. आणि त्याचबरोबर फ्लाईटच्या लँडिंगचा देखील हा छान असा अनुभव मी घेतला. पोटामध्ये थोडासा गोळा आला होता, पण सगळं बाजूला सारून फायनली मी थायलंडला पोचली या गोष्टीचा आनंद मला जास्त वाटत होता. आणि असा होता माझा पहिला फ्लाईटचा एक्सपिरियन्स जो मी आज तुमच्याबरोबर शेअर केला. फायनली आम्ही थायलंडला येऊन पोचलो. त्यानंतर आम्ही आमच्या बॅगा घेतल्या, तिथलं सिम कार्ड जे आम्हाला गरजेचं होतं ते घेतलं. यापुढे आम्ही काय काय केलं हे पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्कीच बघा, लवकरच येईल.